Now, for next exercise 1.2, we'll see solutions. Here, first type example is construct the truth table for each of the following statement patterns. Here, 10 examples are here. Now, we'll solve all examples simultaneously. First of all, give first statement pattern is P implies Q and Q implies P. This is first statement pattern. We have to construct truth table for this first statement pattern. पहिल्या स्टेटमेंट पॅटर्न साठी आपण ट्रूथ टेबल कन्सिडर करणार आहोत. तेव्हा इथे लिहिणार आहोत आपण ट्रूथ टेबल ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न लिहून टाकायचं ॲज इट इज implies P is. नेक्स्ट पहिला आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करणार आहोत. किती सिंपल स्टेटमेंट आहे. इथं दोन प्राइम स्टेटमेंट आहेत फक्त P आणि Q. त्यामुळे इथं 4 कॉम्बिनेशन येणार. तर पहिले येणार P, नेक्स्ट कॉलम येणार Q चा. त्यानंतर पाहायचं निगेशन कुठं आहे का. निगेशन नाही, त्यामुळे निगेशन गेलं नाही असणार नाही. तर त्यानंतर नेक्स्ट ब्रॅकेट कोणता आहे बघायचा. निगेशन नसल्यामुळे ब्रॅकेट आहे P एम्प्लाइज Q चा. त्यामुळे थर्ड कॉलमला येणार P एम्प्लाइज Q थर्ड कॉलमला. फोर्थला हा स्क्वेअर ब्रॅकेट येणार. स्क्वेअर ब्रॅकेट येणार फोर्थ कॉलमला. म्हणजे P एम्प्लाइज Q चा जो कॉलम आहे याचं कंजंक्शन घ्यायचं Q सोबत. आणि लास्टला काय असणार आपलं जे गिवन स्टेटमेंट पॅटर्न असणार P एम्प्लाइज Q अँड Q हे स्क्वेअर ब्रॅकेट असणार इम्प्लिकेशन P सोबत घ्यायचं. लास्टचा कॉलम म्हणजे आपला रिक्वायर्ड ट्रूथ व्हॅल्यूचे असणार. P आणि Q चे कॉम्बिनेशन काय आहे आपले पहिल्या दोन कॉलम मध्ये. पहिल्या कॉलम मध्ये TT FF. त्यानंतर दुसऱ्या कॉलम मधल्या एंट्रीज काय येणार TF. तर हे झाले आपल्या मेन बेसिक कॉम्बिनेशन ट्रूथ व्हॅल्यूच्या T आणि F साठी. याचा ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. हे कॉम्बिनेशन कसे केले लक्षात आले असेल. पहिल्या दोन P आणि Q प्राइम स्टेटमेंट कन्सिडर केल्यानंतर मग इंडिव्हिज्युअली आपल्याला सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज तिथं कन्सिडर करायचे. तर पहिले कॉलम मधले TT FF, दुसऱ्यामधले TF. त्यानंतर हे तिसरा कॉलम कसा घेतला निगेशन नसल्यामुळे ब्रॅकेट घ्यायचे आता तिसऱ्या कॉलम मध्ये. आणि चौथा कॉलम हा पूर्ण येणार आणि पाचवा कॉलम हा टोटल स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर थर्ड कॉलम मधले एंट्रीज P एम्प्लाइज Q चे आपल्याला कॉम्बिनेशन काय माहिती आहे. इथं आपण कन्सिडर करू अँड साठी काय आपला आन्सर TT आलं तर T. R साठी काय FF आलं तर F. इम्प्लिकेशन साठी काय TF आलं तर F. बाकीच्याला T असणार. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असणार आयडेंटिकल आली TT किंवा FF. या दोन्हीसाठी असणार T. तर हे आपलं कॉम्बिनेशन आहेत कॉमन ट्रूथ टेबल फॉर्म्युले आपल्या लक्षात राहण्यासाठी. इथं आपण रफ या साईडला कन्सिडर केलं. तर P एम्प्लाइज Q साठी काय कन्सिडर करायचं आहे पहिली ट्रूथ व्हॅल्यू T पाहिजे आणि दुसरी F पाहिजे. तर पहिली T दोन ठिकाणी आहे, दुसऱ्यामध्ये F कुठं येत आहे. तेव्हा T आणि F जिथं आहे तिथंच फक्त F येणार. बाकी सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूच्या काय येणार TT येणार. हे झालं P एम्प्लाइज Q साठी. त्यानंतर P एम्प्लाइज Q हा फर्स्ट कॉलम असणार आहे यासाठी आणि दुसरा असणार आहे Q. त्याचं कंजंक्शन याच्यासोबत घ्यायचं. कंजंक्शन यासोबत. याचं कंजंक्शन थर्ड कॉलमचं याच्यासोबत घ्यायचं. कंजंक्शन म्हणजे अँड TT असेल तिथं T लिहायचं फक्त. TT कुठं असणार फक्त TT या 3 कॉम्बिनेशनला TT आहे. त्याच्यासोबत T कुठं आहे इथे एक आहे इथे एक आहे. त्यामुळे पहिल्या आणि तिसऱ्या रो मध्ये TT आलेला आहे. तर यामध्ये TT आलं तर T घ्यायचं पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. बाकीच्याला कॉम्बिनेशनला काय असणार FF. पहिल्या आणि तिसऱ्याला TT असल्यामुळे T लिहिलेलं आणि बाकीच्याला F इथं लिहून टाकले. तर हे झाला कॉलम. त्यानंतर लास्ट कॉलम मध्ये काय कन्सिडर करायचं आपल्याला हा कॉलम पहिल्यांदा असणार आणि दुसरी एंट्री कोणती आहे P ची. तर याचं इम्प्लिकेशन घ्यायचं याच्यासोबत. याचं इम्प्लिकेशन याच्यासोबत. ही फर्स्ट कॉलम मधली एंट्री आणि ह्या सेकंड मधली एंट्री. इम्प्लिकेशनची कंडिशन काय आपली पहिलं T पाहिजे दुसरं F पाहिजे. तर पहिलं T इथं असणार दोन कॉम्बिनेशनला. तर ह्याच्यासोबत जोडीला इथं T आहे तर इथं F आहे का बघा नाहीये. त्यामुळे TF असला तर F आहे बाकीच्याला T आहे.
तर टी एफ इथं नाहीये, त्यामुळे हे इथं एफ इथं टी येणार. त्यानंतर इथं टी एफ आहे का, इथं टी आणि इथं एफ आहे. तर पहिला कॉलम हा आहे, याची टी असणार एंट्री, इथं एफ पाहिजे, तर इथली एंट्री येणार तुमची टी एफ असेल तर एफ. तर हे एकाच कंडिशनला सॅटिस्फाय झालं, बाकी सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू तुमच्या इथल्या टी येणार आहेत. बाकी सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू इथल्या तुमच्या टी येणार आहेत. तर या पद्धतीने आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल इथं कन्सिडर केलेले आहेत. त्याची एंट्री काय आल्या आपल्या टी टी एफ आणि टी. या पद्धतीने ट्रूथ टेबल आपण प्रिपेअर करू शकतो. आता नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू डबल एम्प्लाइज पी एम्प्लाइज क्यू. याचा ट्रूथ टेबल आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. तर ट्रूथ टेबल ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू डबल एम्प्लाइज पी एम्प्लाइज क्यू इज, यामध्ये पहिल्या दोन कॉलम मधल्या एंट्री येणार पी आणि क्यू. तिसरा कॉलम कोणता येईल, निगेशन आहे का कशाचं बघायचं, निगेशन कशाचं आहे क्यूचं. तिसरा कॉलम निगेशन ऑफ क्यूचा येणार. आणि यानंतर ब्रॅकेटनुसार ट्रूथ टेबल. ब्रॅकेट कोणता आहे इथं, हा राऊंड ब्रॅकेट आधी करूत आपण, पी अँड निगेशन ऑफ क्यू. त्यानंतर हा एक ब्रॅकेट आहे, तर पी एम्प्लाइज क्यू एक ब्रॅकेट आहे. आणि लास्टला या दोन्ही ब्रॅकेटचं डबल इम्प्लिकेशन, म्हणजे पी अँड निगेशन ऑफ क्यू डबल इम्प्लिकेशन विथ पी एम्प्लाइज क्यू. या पद्धतीने कॉलमचं प्रिपरेशन झालं. त्यानुसार ट्रूथ टेबल आपल्याला कन्सिडर करायचे. पहिल्या कॉलम मधल्या एंट्रीज टी टी एफ एफ, दुसऱ्या कॉलम मधल्या एंट्रीज टी एफ टी एफ. याचं निगेशन आपल्याला कन्सिडर करायचं. दुसऱ्या कॉलमचं निगेशन आहे, म्हणजे टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन, याचं निगेशन. त्यानंतर पी चं कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू सोबत, पीचं कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू सोबत. या दोन कॉलम मध्ये बघा टी टी कुठं आहे कंजंक्शन, म्हणजे टी टी फक्त या एका कॉम्बिनेशनला, टी टी आल्यानंतर इथे येणार टी, बाकी सगळ्या कॉम्बिनेशनला आन्सर काय असणार इथलं एफ असणार. या पद्धतीनं हा कॉलम झाला. त्यानंतर पुढचा कॉलम आहे आपला पी एम्प्लाइज क्यू साठीचा, पी एम्प्लाइज क्यू इम्प्लिकेशन आहे त्यांचं. तर हे आपलं स्टँडर्ड टेबल आहे. पहिल्यामधले ट्रूथ व्हॅल्यू इम्प्लिकेशन मध्ये टी पाहिजे, दुसऱ्यामधले एफ. तर पहिल्यामध्ये टी आणि दुसऱ्यामध्ये एफ फक्त सेकंड रोल आहे, त्यामुळे इथली ट्रूथ व्हॅल्यू फक्त एफ येणार, बाकी सगळ्या कॉम्बिनेशनच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येणार इथं टी येणार. तर हे झालं आपलं कॉम्बिनेशन पी एम्प्लाइज क्यू साठीचं. त्यानंतर फोर्थ कॉलम आणि फिफ्थ कॉलम यांचं डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय, आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यू जिथे तिथंच फक्त टी लिहायचं आहे, बाकीच्याला एफ लिहायचं आहे. तर आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यू इथं कुठं आहेत, इथं आयडेंटिकल नाही आहेत, अपोजिट आहेत, इथं अपोजिट आहेत, इथं अपोजिट आहेत, इथं अपोजिट आहेत. म्हणजे सगळ्या ठिकाणी इथं अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू आहेत, त्यामुळे इथं टी आन्सर कुठे येणार नाही. तर सगळ्यामध्ये आन्सर काय येणार आपलं एफ 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 एफ. तर हे झालं याचा ट्रूथ टेबल प्रिपेअर आपला. यानुसार टेबल तयार करायचा आहे. टेबल आधी सुद्धा कॉलम फिक्स झाल्यानंतर टेबल तुम्ही प्रिपेअर करू शकता, किंवा फायनल झाल्यानंतर सुद्धा हे प्रिपेअर करू शकता. तर हे या पद्धतीने आपला टेबल इथं कम्प्लीट झालेला आहे. तर हे होतं आपलं सेकंड एक्झाम्पल साठीचं सोल्युशन. ट्रूथ टेबल हॉरिझॉन्टल लाईन साठी इथं होत नाही. सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू जिथले एफ आले आहेत ते आपण नंतर लाईन ओढल्यानंतर सुद्धा कन्सिडर करू. पहिली रो, दुसरी रो, इथले सगळे ट्रूथ व्हॅल्यू आपल्या काय आले आताच आयडेंटिकल नसल्यामुळे एफ आले. तर या पद्धतीनं हा आपला ट्रूथ टेबल प्रिपेअर झाला. दिस इज सोल्युशन ऑफ सेकंड स्टेटमेंट पॅटर्न. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला कन्सिडर करायचं आहे. थर्ड स्टेटमेंट पॅटर्न मध्ये पी अँड क्यू डबल एम्प्लाइज क्यू आर आर आहे. तर ट्रूथ टेबल ऑफ पी अँड क्यू डबल एम्प्लाइज क्यू अँड आर इज फर्स्ट रिटन हियर. नाउ हियर 3 प्राइम स्टेटमेंट्स आर गिवन स्टेटमेंट पॅटर्न पी क्यू आर. दोन स्टेटमेंट असतील तर 4 कॉम्बिनेशन येतात टी एफच्या, ट्रू आणि एफच्या. आणि इथं 3 स्टेटमेंट पॅटर्न आल्यानंतर, म्हणजे 3 सिंपल स्टेटमेंट आल्यानंतर, प्राइम स्टेटमेंट आल्यानंतर इथं कॉम्बिनेशन ट्रू आणि फॉल्स हे कशा पद्धतीने हे पहा पी क्यू आर आहेत.
तर पहिल्या कॉलम मध्ये 4 टी घ्यायचे, नंतर 4 एफ कन्सिडर करायचे, झाला पहिला कॉलम. दुसऱ्या कॉलम मध्ये पहिले 2 टी घ्यायचे, नंतरचे 2 एफ घ्यायचे, पुन्हा नंतरचे 2 टी घ्यायचे, पुन्हा लास्टचे 2 एफ घ्यायचे. त्यानंतर तिसऱ्या कॉलम मध्ये आर साठी अल्टरनेट चेंजेस असणार, टी एफ टी एफ, त्यानंतर पुन्हा टी एफ टी एफ, या पद्धतीने अल्टरनेट चेंजेस तुमचे PQR चे असणार. तर हे झालं PQR साठीचे कॉम्बिनेशन. तर आपल्याला हे 3 प्राइम स्टेटमेंट झाले. निगेशन आहे का कुठं? निगेशन कुठे नाही, त्यामुळे निगेशन नसल्यामुळे पुढचा कॉलम काय आहे? ब्रॅकेटचा. ब्रॅकेट कोणता आहे? आता इथला P अँड Q ब्रॅकेट आहे, त्यानंतर QR एक ब्रॅकेट आहे, आणि लास्टला या दोन्हीचं डबल इम्प्लिकेशन, म्हणजे P अँड Q डबल एम्प्लाइज QR R. या पद्धतीने हे आपला ट्रूथ टेबल प्रिपेअर होणार आहे. तर आपण इथं सुरुवातीला व्हर्टिकल लाईन कन्सिडर करूया. त्यानंतर या टेबल आपल्याला तयार करून घेऊया सुरुवातीला, नंतर ट्रूथ टेबल आपल्याला इंडिव्हिज्युअली कन्सिडर करता येईल. या पद्धतीनं आन्सर पेपरवर हॉरिझॉन्टल लाईन असतात, ते ड्रॉ करायची गरज नाही. बोर्ड असल्यामुळे हॉरिझॉन्टल लाईन नाही. आता फोर्थ कॉलम मध्ये आपले एंट्रीज पाहायच्यात. कंजंक्शन आहे P आणि Q चं. P आणि Q चं कंजंक्शन म्हणजे सेम ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे T सोबत T पाहिजे तर ट्रूथ व्हॅल्यू T. कुठं आहेत? किती कॉम्बिनेशन आहे त्याच्या? T च्या 4 आहेत पहिल्या रो मधल्या. तर दुसऱ्या कॉलम मधले TT कुठे आहे? फक्त ह्या 2 मध्ये आहे, म्हणजे इथंच फक्त TT चे कॉलम आहेत. तर TT सोबत T येणार या 2 साठीच फक्त, बाकी सगळ्या कॉम्बिनेशनला TT कुठे नाही. तेव्हा ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? FF. 6 कॉम्बिनेशन साठी FF 5 झाले, 6 7 8. या पद्धतीने एंट्री झाल्या तुमच्या ट्रूथ टेबलच्या. त्यानंतर Q आणि R चं डिजंक्शन. डिजंक्शन साठी काय आपला आन्सर? FF आलं तर F डिजंक्शन साठी. तर Q आणि R चं डिजंक्शन म्हणजे FF कुठं आहे? फक्त इथं TT आहेत, इथं TT आहेत. FF चे 4 कॉम्बिनेशन आहेत इथले पहिल्या दुसऱ्या कॉलम मध्ये. सोबत F कुठं आहे बघा? इथं आणि इथं अपोजिट आहेत, इथं FF आहेत. फोर्थला FF आहे, तर इथं FF आलं तर F. त्यानंतर कुठं आहे? लास्टला एक FF आहे, तर इथं FF आलं तर F. म्हणजे या 2च कॉम्बिनेशनला FF आहे, बाकी सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत इथल्या? TT येणार. त्यानंतर T T आणि T. तर ह्या लास्टचा आन्सर म्हणजे ट्रूथ टेबल साठी लास्ट कॉलम म्हणजे काय येणार? या दोन्हीचं डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय कंडिशन आपली? आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यू आली तर T, बाकीच्याला F येणार. तर आयडेंटिकल कुठे आहेत बघा? पहिल्या 2 रो मध्ये आयडेंटिकल आहेत, तर इथं TT येणार. त्यानंतर इथं आयडेंटिकल आहे का? नाही, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू F. इथं आयडेंटिकल आहे, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू T. इथं आयडेंटिकल आहे का? नाही, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू F. इथं आयडेंटिकल नाहीये, ट्रूथ व्हॅल्यू F. इथं आयडेंटिकल नाहीये, ट्रूथ व्हॅल्यू F. आणि लास्टला आयडेंटिकल असल्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू T. तर आयडेंटिकल फक्त फर्स्ट रो, सेकंड रो, त्यानंतर फोर्थ रो आणि लास्ट रोला आयडेंटिकल आहे TT आणि FF च्या. त्यामुळे हे झालं आपला ट्रूथ टेबल PQR साठी. जेव्हा 3 स्टेटमेंट असतात त्यावेळेस ह्या 3 कॉलम मध्ये अशा एंट्रीज आपल्याला इथं कन्सिडर करावं लागतात 8 कॉम्बिनेशन साठीच्या. दिस इज सोल्युशन ऑफ थर्ड स्टेटमेंट पॅटर्न. तर फोर्थ स्टेटमेंट पॅटर्न कन्सिडर करायचा आहे. First statement pattern is P implies negation of Q and R. The truth table of P implies negation of Q and R आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर यामध्ये किती प्राइम स्टेटमेंट आहेत? सिंपल स्टेटमेंट 3 सिंपल स्टेटमेंट आहेत PQR. त्यामुळे इथं पुन्हा 8 कॉम्बिनेशन आपल्याला मागच्या एक्झाम्पल सारखे कन्सिडर करायचे आहेत. PQR झालं. त्यानंतर निगेशन सिंपल स्टेटमेंटचं नाही, त्यामुळे पहिल्यांदा ब्रॅकेट कन्सिडर करायचा. ब्रॅकेट कोणता आहे इथं? Q अँड R हा ब्रॅकेट आहे, आणि या ब्रॅकेटचं निगेशन आहे, निगेशन ऑफ Q अँड R. त्यानंतर हे झालं. आता हे ब्रॅकेट आपला तयार झाला, तर P सोबत इम्प्लिकेशन आपल्याला या ब्रॅकेटचं कन्सिडर करायचं आहे. या पद्धतीनुसार आपण हे प्रिपेअर करणार आहोत. तर पहिल्यांदा P ची एंट्रीज काय येतील? पहिल्या 4 T, नंतरच्या 4
एफ, क्यूच्या पहिल्या 2 टी, नंतरच्या 2 एफ, नंतर 2 टी, नंतरच्या 2 एफ, आणि आरच्या अल्टरनेट चेंज टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ. तर हे पी क्यू आर साठीचे आपले तयार झालेले आहेत एंट्रीज. यानंतर उरलेल्या आपल्या ट्रूथ टेबल मधल्या एंट्रीज आपण कन्सिडर करणार आहोत. तर व्हर्टिकल लाईन ओढणार आहे इथं, हॉरिझॉन्टलची आवश्यकता नाही. तर हे या पद्धतीनं व्हर्टिकल लाईन तयार झालेले आहेत. ट्रूथ टेबल सुद्धा आपण या पद्धतीनं प्रिपेअर केलेलं आहे. क्यू अँड आर, क्यू आणि आरचं कंजंक्शन म्हणजे टी कुठं आहे तिथं फक्त टी लिहायचं आहे. टी पहिल्या रो मध्ये आहे, टी 5th रो मध्ये आहे, बाकी कुठे टी नाही. त्याचंच फक्त टी येणार, बाकी सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू काय येणार तिथल्या एफ 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 एफ. या पद्धतीनं 4th कॉलम आपला तयार झालाय. तर या 4th कॉलमचं निगेशन घ्यायचं. निगेशन म्हणजे अपोजिट ट्रूथ व्हॅल्यू. इथं टी आहे, इथं एफ, इथं एफ आहे, इथं टी, एफ, इथं टी, एफ असेल तिथं टी, टी असेल तिथं एफ, एफ असेल तिथं टी, पुन्हा टी, आणि लास्टला 4 आणि 4 8. यानंतर पी इम्प्लिकेशन विथ दिस कॉलम. तर इम्प्लिकेशन मध्ये काय माहिती आहे, पहिल्या कॉलम मध्ये टी पाहिजे, दुसऱ्यामध्ये एफ, तिथंच फक्त एफ येणार. तर टी फक्त या 4 कॉम्बिनेशन मध्ये आहे. या 4 कॉम्बिनेशन सोबत एफ कुठे आहे बघायचं. या 4 कॉम्बिनेशन मध्ये एफ फक्त पहिल्या रोलाच आहे, बाकी सगळ्यामध्ये टीच आहे. मग टी एफ असेल तिथं फक्त आपल्याला एफ लिहायचं आहे, बाकी टी कुठेही नाही इथं, त्यामुळे बाकी सगळे कॉम्बिनेशन आपल्या टी येणार आहेत. हे 4 झाल्या, नंतरच्या लास्टच्या 4 आपल्या टी आणि टी. तर या पद्धतीनं हा ट्रूथ टेबल आपला प्रिपेअर झालेला आहे. तर दिस इज सोल्युशन ऑफ 4th statement pattern. In this way we can prepare the truth table for statement pattern. Truth table, we have to prepare truth table for 5th example. Now here statement pattern is truth table of given statement pattern is negation of P and P or negation of Q and Q. We will prepare truth table for this statement pattern. Here simple statements are only prime statements are P and Q. 2 statements are there, prime statements. Therefore only 4 combination we have to consider here. 4 combination which TT, FF, TF, TF. Now what is negation here? Negation of P is here and negation of Q is also here. It's negation of P, negation of Q. Then bracket, which is bracket? P or negation of Q is bracket. Then this bracket is conjunction with Q, means P or negation of Q. This bracket is conjunction with Q. Therefore this square bracket is prepared, and negation of P, lastly we can consider negation of P conjunction with this prepared bracket P or negation of Q and Q. Now in this way we can prepare truth table. Now we will first of all draw vertical lines for truth tables, then horizontal lines for main statement pattern, and lastly truth table. Now we will prepare truth table. In 3rd column we have to consider negation of P, opposite truth value for P is T, T, F, F. In case you can write here T replaced by F, T replaced by F, F replaced by T, F replaced by T. Negation of Q column, T replaced by F, F replaced by T, T replaced by F, F replaced by T. Now P or negation of Q we have to consider P आणि negation of Q चं disjunction. डिजंक्शन म्हणजे एफ एफ कुठं आहे तिथं एफ लिहायचं. एफ एफ कुठं आहे फक्त या 2 साठी एफ आहे. इथं एफ एफ सोबत एफ कुठं आहे फक्त 3rd रोला आहे. तर एफ एफ असेल तर एफ, बाकी सगळ्या कॉम्बिनेशनला टी आन्सर येणार. तर हे झालं आपला ब्रॅकेट पी आर
निगेशन ऑफ के साठी. त्यानंतर या 5th कॉलमचं कंजंक्शन घ्यायचंय क्यू सोबत. हे पहिला कॉलम येईल आणि कंजंक्शन घ्यायचंय क्यू सोबत. इथं कंजंक्शन साठी काय कंडिशन आपली टी टी पाहिजे, तर आन्सर टी येते. टी टी फक्त या 2 कॉलम मध्ये 3 मध्ये आहे, 3 रो मध्ये. तर टी सोबत टी कुठं आहे, इथं आहे. टी सोबत इथं नाहीये आणि टी सोबत इथं नाही. तर टी सोबत टी फक्त पहिल्या रो मध्ये आहे, बाकी सगळ्यामध्ये नसल्यामुळं इथं आन्सर काय येणार, एफ येणार. त्यानंतर लास्ट आपला आन्सर काय असणार आहे, निगेशन ऑफ पी चं या आलेल्या कॉलम सोबत कंजंक्शन घ्यायचं. निगेशन ऑफ पी कुठे आहे, हे निगेशन ऑफ पी आहे, याचं कंजंक्शन घ्यायचं आहे आपल्याला या कॉलम सोबत. या दोन्हीचं कंजंक्शन म्हणजे टी टी कुठं आहे बघा, इथं टी टी फक्त या 2 कॉलम मध्ये, लास्टच्या 2 रो मध्ये आहे. इथं टी टी सोबत टी आहे का, नाही. तेव्हा टी टी कुठेही नसल्यामुळं इथं सगळ्या एंट्रीज आपल्या एफ येणार आहेत. सो इन दिस वे ट्रूथ टेबल इज प्रिपेअर्ड फॉर 5th स्टेटमेंट पॅटर्न. या पद्धतीने आपण स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ट्रूथ टेबल इथं